आणि समोसे पण मागवले थोडेसे स्नॅक्स आल्यानंतर त्यांच्यासाठी. आणि माझ्या विरासाठी मी आईस्क्रीम मागून ठेवले. माझ्या विरूला खूप आवडते आईस्क्रीम, म्हणून तिच्यासाठी मी आईस्क्रीम मागून ठेवले. तर चला संतोष बसल्यात जेवायला मस्तपैकी. हे बघा चाट चालू आहे त्यांचं खायचं. त्यांना भूक लागली आहे खूप. ॲक्च्युली त्यांनी थांबतात सगळेजण येऊस तर, पण त्यांना भूक लागली म्हणून ते थांबू नाही शकणार. खातायत तर मी म्हणलं ठीक आहे तुम्ही खाऊन घ्या शांतीत. आणि आता मी करून घेते सगळे कामं फटाफट. बस आता येता येतच त्यांनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज येत आहेत संध्याकाळी ताई आणि भाऊजी, माझे जाऊबाई आणि माझे दीर. सो मी बनवते आहे स्नॅक्स. आम्हाला खूप टायमापासून पार्टी करायची होती, पण आम्हाला वेळच मिळत नाही आहे. कारण कधी काय ट्रॅफिक, तर कधी आम्ही अवेलेबल नसायचं. म्हणून तर फायनली तो दिवस आज आलेला आहे. माझे 10K कंप्लीट झाले इंस्टाग्रामवर, म्हणून आम्ही पार्टी करणार होतो, पण वेळच जमला नाही. तर चला आज फायनली करतो आहे. आणि मी त्यांना घरी बोलवलेले आहे. स्नॅक्स वगैरे बनवते आहे घरी मी स्वतः, आणि थोडंसं स्नॅक्स बाहेरून मागवणार आहे. तर मी काय बनवते हे पण तुम्हाला सांगून देते मेनूमध्ये. तर मी बनवते आहे छान असं चाट, आलू टिक्की आणि रगडा. तर असा रगडा पण बोलू शकतो आपण त्याला, तसं टिक्की रगडा आणि हे सगळं. तर मी बनवते छान असं पापडी चाट नाही म्हणू शकत त्याला आपण, रगडा चाटच म्हणू शकतो. हां, रगडा चाट. तर कामाला लागलेले आहे मी. आता वाजलेले आहेत 4 आणि संध्याकाळी ते लोक येत आहेत 7 वाजेपर्यंत. तर त्याच्या आधी मला हे सगळी तयारी करून कंप्लीट करायचं आहे. आता मला काही नाही आहे काम, म्हणून मी आता आणले पुदिना आणि हे घेऊन आलेलं आहे आलू. 2 किलो आलू आणलं. 1 किलो आलू ऑलरेडी चढवलेले आहे. हे जास्त कमी राहू द्या म्हणून घेऊन आलेले आहे, कमी नको पडायला. आणि हे मी तयारी करते ग्रीन चटणीची. आंबट गोड चटणी तर आधीच मी बनवून ठेवले घरामध्ये, त्याच्यामुळे ते काही प्रश्न नाही. सेव वगैरे आणायचे. पाणीपुरीचे पुरी मी घरात तळणार आहे, ते पण घरातलंच आहे, बाहेरचं काही नाही आहे जास्त. तर आलू बॉईल करायला ठेवते आता. हे पण आलू बॉईल झाल्यानंतर मग बनवते धीरे धीरे सगळं रेसिपी. संध्याकाळी बघा ऑल फॅमिली, माझी ऑल फॅमिली म्हणजे काय, माझी पूर्ण फॅमिली तीच आहे. सो मी, माझं नवरा, माझे लेकरं, माझी सासू आणि माझे दीर जाऊ आणि त्याचे पोरं. तर आमची एक स्मॉल म्हणू नाही शकत, बिग म्हणू शकतो आम्ही. बिग आणि कंप्लीट फॅमिली आहे आमची. सो खूप मला बरं वाटतं आहे. ताई आणि भाऊजी घरी येतात तर खूप म्हणजे खूप जास्त, कारण आम्हा दोघांना जावांना ना खूप कमी वेळ मिळतो एकमेकांना बोलायला, भेटायला. कारण कामामध्ये इतके आम्ही बिझी झालो, तर आता आम्हाला एकमेकांच्या घरी पण येण्यासाठी काहीतरी रिझन लागतो. इतके जास्त बिझी झालो आम्ही. नाहीतर आधी तरी आम्ही सहज कधी पण, म्हणजे रोज म्हणा 2 दिवसाला एकदा, नाहीतर तिथेच राहत होतो आम्ही 8-8, 10-10 दिवस. पण आता जसं जसं लाईफ थोडंसं पुढं जात आहे, पोरं झाले, पोरांमुळे बरेच चेंजेस झालेत लाईफमध्ये. तर चला हे काही मी आता सांगत नाही बसणार आहे तुम्हाला, तर तुम्हा लोकांना बोर होईल. तर चला मग आता मी बनवायला घेते आणि संध्याकाळी ते सगळे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. स्पेशल गेस्ट माझी प्रिन्सेस वीरा आहे. सो ती काय चाट नाही खाणार, तिच्यासाठी काहीतरी मी बनवेन वेगळं, काय खाती आहे ती. तर वीराचे फॅन आम्ही आमच्या घरात सगळेच आहे. 1 and 1 प्रिन्सेस आहे आमची वीरा. काकाची तर खूप लाडकी आहे. आता ती काका करायला लागली आहे, त्याच्यामुळं काका खूप जास्त एक्सायटेड आहे वीराला भेटण्यासाठी. संडेपासून ते सांगत आहेत मला की आपण जाऊन भेटू. पण मी त्यांना म्हणले होते की आता तेच येत आहेत भेटायला, म्हणजे मीच आता त्यांना बोलवणार आहे आपल्या घरी पार्टीसाठी, काहीतरी स्नॅक्स वगैरे बनवून. तर आपण कशाला जायचं मग तिकडे, त्यांनाच इकडे बोलू, तेवढाच वेळ मिळेल 1-2 तास इकडे बसून बोलायला करायला, त्याच्यामुळे. तर चला मग मी बनवायला घेते. ब्लॉग हा खूप मोठा होणार आहे, प्लीज स्किप करून बघू नका, पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल की मी काय केले, कसं केले, काय सगळं ते. ओके. आता लावतीये आलू, कुकरमध्ये कट केलेले आहे आणि लावून देते. दोन्ही कुकरला 2 किलो आलू. टिक्की कमी नाही पडायला पाहिजे. माझं बनवलेला हाताचा स्वयंपाक अजिबात कमी होत नाही, एकदम व्यवस्थित येतो. आणि हे भिजवलेला आहे आपला चना, ह्याचा बनणार आहे रगडा. त्याच्यामुळे मी आधीच सांगून ठेवले ताई आणि भाऊजीला की आज काहीही कारण चालणार नाही, आज तुम्हाला यायचं आहे म्हणजे यायचंच आहे. तर फायनली आता येत आहेत ताई आणि भाऊजी निघालेले आहेत.
आणि माझं रेडी आहे. आता टिक्की बनवते. नको करू तसं, नको करू. म्हणजे टिक्की होत आहेत रेडी. रगडा पण आहे रेडी. पुऱ्या तळून घेतलेल्या आहे मी. खूप जास्त पसारा झाला आहे माझ्या किचनमध्ये. मी तुम्हाला एवढं व्यवस्थित दाखवू नाही शकत. टिक्क्या पण रेडी आहेत माझे. ये बना हुआ डिश का हे तर फायनली सगळेजण खाल्ले व्यवस्थित. मी खूप छान असा रगडा बनवले होते. तर सगळ्यांनी पोट भरून खाल्ले रगडा पॅटीस. तर सगळ्यांना आवडलं. इथे आईस्क्रीम पार्टी चालू आहे आमच्या घरात. आणखीन स्प्राईट वगैरे सगळं आणलं होतं. थंड वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे. आणि चला आता मी ब्लॉगला इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.